राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। 15 वर्षीय शाळकरी मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमामधनं मुस्लिम तरुणाच्या सोबत ओळख झाली। दोघांची मोबाईलवरती चॅटिंग सुरू होती। त्यानंतर शाळकरी मुलीनं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 27 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे। या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी गंभीर असे आरोप केल्यानं परिसरामध्ये प्रचंड अशी खळबळ उडाली आहे। या घटनेमधील 15 वर्ष वय असणारी मुलगी ही 10वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती। ती राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर मुसळवाडी येथील रहिवासी होती। 27 जुलै रोजी सकाळी ती राहत्या घरामध्ये साडीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आली आहे। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयदीप बडे तसेच शेषराव कुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीनं या मुलीला तातडीनं राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलाय। त्यानंतर मृतदेहावरती शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। यावेळी मुलीच्या वडिलांनी म्हटलं की त्यांच्या मुलीची माणोरी येथील एका मुस्लिम तरुणाच्या सोबत मोबाईलवरती चॅटिंग झाली। त्यानंतर मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला। मयत मुलीच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ असा परिवार आहे। तिच्या निधनामुळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। महाडूक सेंटर मुसळवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आत्महत्येच्या मागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। माझं नाव किशोर दशरथ बर्डे। माझी मुलगी 10वीला शिकत होती। रविनंदन कॉन्व्हेंट स्कूलला शिकत होती। ते मोबाईलमध्ये असे काही चॅटिंग झाली एका पोरासोबत। माझ्या मुलीनं जीव दिलेला आहे। मला न्याय पाहिजे। मला या पोराला शिक्षा द्यायची आहे। मला काही करून मला मदत करा। मुलगा आपलं मानुरीचं आहे, मुसलमानाचं आहे, दराशीचं आहे, काय म्हणते ते वाघवाल्याचं मुलगा। काय नाव आहे त्याचं? आपलं नाव त्याचं मला नाही सांगता यायचं। काय केलं त्यांनी? ते मोबाईलवर चॅटिंग केली। आज माझी मुलगी फाशी घेऊन मिळाली। काय चॅटिंग केली ती मला नाही सांगता यायचं, पण आता ते मोबाईल माझ्या मम्मीकडे होता। ते मोबाईल मम्मीकडनं आला की त्याच्यामध्ये कळलं मला की काय झालं, कशामुळं एवढ्या मायपुरीने रिक्षा घेतली। माझी मुलगी आत्ताशी 10वीला गेलेली होती। तिचं वय नाही, काय नाही, कसं काय एवढं तिनं हे घेतलं? तुमचा कोणावर आरोप आहे? मला त्या मुलावरच मला वाटत हो असं। आता घरचा तिला त्रास नव्हता, काही नव्हता, मला ते मुलामुळंच वाटवं राहिलं तसं। शाळेचं काय? शाळेचं काही नाही। आता मॅडमला फोन लावला तर मॅडम नंबर द्यायला तयार नाही, माझ्याकडे नाही म्हणतात मॅडम, असं म्हणले। पोलिसांची काय भूमिका आहे? तुमचं काय म्हणणं आहे? पोलिस म्हणले तुम्ही त्या पोराचं नाव, मोबाईल नंबर आणा आणि केस दाखल करून द्या। मग आता आमच्या गावचे आहे ती जे सहकारी आहे ती आता मला मदत करून राहिली। ती म्हणले आम्ही सगळं शोध लावू, आम्ही तुम्हाला पुढं सपोर्ट करू, आम्ही तुम्ही काही घाबरू नका असे बोललेले आहेत आम्हाला। मग त्याच्यामुळे पण आता आम्ही इथंच थांबलो। मुलगा कुठला आहे? मानवरी। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।